Hello, dear students. Welcome back to RD Career Academies from Dreamers to Achiever program. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असताना बऱ्याचदा मनामध्ये असं लो फील होते किंवा कधीतरी असं वाटते की बस झाला आता, इथून पुढे नको, आता थांबू, आपण दुसरा काहीतरी विचार करू. परंतु असे आलेले मनातले विचार झटकून बाजूला ठेवून पुन्हा रिस्टार्ट करून मागच्या वर्षी 1-2 नव्हे तर 3 फायनल सिलेक्शन पर्यंत पोहोचलेला आपल्या अकॅडमीचा एक विद्यार्थी म्हणजेच अश्लेष आपल्यासोबत आहे. मूळतः अभ्यासाची फार काही आवड नसताना सुद्धा तो ज्या यशापर्यंत पोहोचलाय त्याची स्टोरी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. सो आपण त्याच्यासोबत डिस्कशन करणारच आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल मी रिक्वेस्ट करतो तुला अश्लेष की तू सगळ्यांना आपलं इंट्रोडक्शन द्यावं. नमस्कार, मी अश्लेष दवंडे. मी मूळतः अमरावतीचा असून माझं शालेय शिक्षण नागपूरला झालंय. त्यानंतर मी अमरावतीत 11वी-12वी आणि त्यानंतर विद्याभारतीमधून B.Com मधनं ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी असा विचार केला की आपण बँकिंगकडे वळायला हवं. कारण की बँक एक अशी संस्था आहे ज्याच्यामध्ये माझा एक इंटरेस्टही होता, मला आवडही होती. कारण की अकाउंटिंग्स आणि फायनान्स आणि म्हणजे खास करून पैसे जवळपास असणं हे खूप मोठी गोष्ट वाटायची त्या वयामध्ये. तर त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की आपण बँकेच्या परीक्षा द्यावा आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची प्रिपरेशन करून आपण कुठेतरी सिलेक्शन घेऊ आणि बँकमध्ये नोकरी करू. तर मी माझा सराव सुरू केला. मी काही पेपर्स देऊन बघितले. तर सुरुवातीला RRB क्लर्क आणि RRB PO मी पहिल्यांदा अटेम्प्ट केला होता. तर त्याच्यामधनं माझं प्रिलिम्स क्वालिफाय झालो होतो मी. पण त्याच्यानंतर मेन्समध्ये मी क्वालिफाय नाही झालो कारण की माझा तेवढा अभ्यास नव्हता. आणि त्याच्यानंतर मला बाबांच्या एका मित्रांकडनं सरांची माहिती कळली. तर ते कळल्यानंतर मग मी सरांकडे आलो आणि नंतर सगळं जे घडत गेलं ते आता तुम्हाला सगळ्यांना कळेलच. सो सगळ्यात पहिले जेव्हा तू प्रिपरेशनला सुरुवात केली, तुझ्या बँकिंगच्या प्रिपरेशनला जसं तू सांगितलं, आणि ऑब्वियस मलाही माहिती आहे की जेव्हा तू माझ्याकडे आला होता तर तुझी आय थिंक SBI ची प्रिलिम एक्झाम क्लिअर झाली होती आणि मेन्स काही दिवसातच होती. तर काय तुला प्रॉब्लेम एक्झॅक्टली प्रिपरेशन करत असताना जाणवला की आता तुला मेंटरची गरज आहे, असं का वाटलं तुला, किंवा एका टीचरची म्हणून किंवा क्लासची म्हणून, काही पण का असं वाटलं की तुला त्या मोमेंटला गरज आहे? सगळ्यात पहिले तर मी जेव्हा अभ्यास सुरू केला होता तेव्हा ऑनलाईन टेस्ट हा जो एक सगळ्यात मोठा मला एक चेंज इकडे आल्यानंतर क्लासमध्ये जाणवला की ऑनलाईन टेस्ट देण्यामागचं महत्व आणि त्याचा फरक काय पडतो. जसं मी जेव्हा अभ्यास सुरू केला होता तेव्हा मी प्रॅक्टिस करायचो. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहायचा. प्रत्येक टाईपचा प्रॉब्लेम झाला, प्रत्येक सब्जेक्ट झाला. जसं इंग्लिशचा मी फार प्रॅक्टिस नाही केली कारण की थोडंफार वाचन होतं. शिक्षण इंग्रजीत झालंय तर इंग्लिशशी मी थोडासा कम्फर्टेबल होतो, फॅमिलियर होतो. आणि मॅथ्स सॉल्व्ह करत असताना, क्वांट्स सॉल्व्ह करत असताना एक ट्रेडिशनल पद्धत. जसं जसं आपण 20 मिनिटामध्ये 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आपण जर ते ट्रेडिशनली सॉल्व्ह करत गेलो तर ते 35 आपल्याकडनं नाही सॉल्व्ह होणार. तर मग त्याच्यासाठी मी कुठेतरी जाऊन प्रत्येक एक्झाममध्ये कुठेतरी एक स्टक पॉइंट येत होता की माझं नॉलेज कुठेतरी अपुरं पडतंय. किंवा मग मेन्समध्ये गेल्यानंतर ज्या रिक्वायरमेंट्स होत्या, जसं प्रिलिम्स आणि मेन्स मधली जी परीक्षा आहे त्याच्या दोन्हीच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या वेगळ्या. हे पण जेव्हा मी फर्स्ट टाइम अटेम्प्ट केलं मेन्स तेव्हाच मला कळलं. तर तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता आपल्याला गायडन्सची गरज आहे. आणि मी तिथे पण असा विचार केला की प्रिलिम्स जर मी क्वालिफाय होतो आहे तर मी जर गायडन्स घेतलं, जर नीट अभ्यास केला तर मग मी याच्यामध्ये सक्सीड होऊ शकतो. म्हणून मग मी सरांकडे आलो. जेवढं मी तुला ओळखतो की बेसिकली काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना अभ्यासाची मुळातच लहानपणापासूनच त्यांचं नर्चरिंग असं असते की ज्यांना अभ्यासाची आवड असते. पण ऑन कॅमेरा मला थोडंसं सांगायला ऑकवर्ड वाटते मलाही. पण मुळात तुला अभ्यासाची आवड फार काही नव्हती, बरोबर ना? पण मग तरी सुद्धा तू, म्हणजे माझ्यासाठी पण एक खूप काय म्हणता येईल, ऍक्च्युली आनंदाचाच होता तो सगळं जेव्हा तुझं सिलेक्शन झालं. पण कसं तू स्वतःला मोल्ड केलं की मुळात तर आपल्याला अभ्यासाची आवड नाही, आपण आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उडी तर मारली आहे, पण आता पोहायचं तर आहे.
ते तू स्वतःला मोल्ड कसं काय करत गेला? माझं बालपण जे होतं, ते असं होतं की मी खेळण्यामध्ये जास्ती राहायचो. मी प्रोफेशनली लहानपणी क्रिकेट पण खेळलोय आणि 1-2 वर्ष मी मिलिटरी स्कूलमध्ये पण होतो. माझं एक खूप मोठं स्वप्न होतं आर्मीमध्ये जायचं. पण माझा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर माझ्या डोळ्याची पण व्हिजन प्रॉब्लेम्स असल्यामुळे मी ते नाही पूर्ण करू शकलो. तर त्याच्यानंतर आता काय करायचं बा? आपल्याला फार काही आवड तर आहे नाही अभ्यासाची. थोडी नाही, मला बिलकुलच नाही आवडत अभ्यास. पण काहीतरी तर करायला लागेल ना पोटा पाण्यासाठी. असं जेव्हा कळलं तेव्हा जेव्हा थोडी मॅच्युरिटी आली, की बा आता आपण ग्रॅज्युएट झालोय आणि कोरोना जस्ट संपला होता. तर त्याच्यानंतर आता कॉर्पोरेटमध्ये माझी जाण्याची फारशी इच्छा नव्हती. हो. तर म्हणून मग असा विचार केला, की आपण कॉम्पिटिटिव्हकडे वळू आणि नंतर मग सराव चालू केला. तर मला एक असं लक्षात आलं, की याच्यामध्ये हुशारी खूप कामाची नाही. जर आपण कन्सिस्टंटली मेहनत करत गेलो, तर आपल्याला सक्सेस हे नक्कीच मिळेल. तर म्हणून मग मी इकडे आलो. आणि आता बरं मागच्या वर्षी कुठल्या पोस्ट फायनल सिलेक्शन कोणतं? गेल्या वर्षी माझं ESIC मध्ये ॲज अ UDC म्हणून लागलो मी. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच IBPS क्लर्कमध्ये माझं झालं आणि त्यानंतर SBI ज्युनियर असोसिएट. तर अशा ते फायनली फायनली मी ESIC मध्ये आहे आणि नागपूरला पोस्टेड आहे. अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन मी तुला विचारतो, की सिलेक्शनच्या आधीचा आश्लेष आणि सिलेक्शनच्या नंतरचा आश्लेष काय वाटते तुला? काय फरक आहे? जसं आपण म्हटलं, की माझे 3 सिलेक्शन आले होते. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे माझं सिलेक्शन आलं होतं ते होतं ESICचं. ताईने एक लेटर आणलं होतं घरी. तर मी ते लेटर उघडलं, सकाळी बघितलं. तर ते लेटर बघितल्यानंतर घरी आई आहे हे मी विसरलो. मी ते लेटर घेतलं आणि मी सरांकडे धावत आलो. मी गाडीसुद्धा नाही काढली. मी बरमुडा आणि टी-शर्टवरती होतो. मी फक्त चप्पल घातली, लेटर पकडलं, सरांकडे धावत आलो आणि सरांना म्हटलं, "सर लवकर चला, घरी जायचं." सरांनी गाडी नाही काढली, सरांना ओढून घरी घेऊन गेलो आणि तिथे ते लेटर आम्ही वाचलं. म्हणजे एक अशी एक्साइटमेंट होतं, की त्याच्यासाठी एवढी मेहनत केली, ते आता कुठेतरी पूर्ण झालं बा. आणि त्याच्यानंतर मग घरी कॉल केला, व्हिडिओ कॉलवरती माझ्या मावशांनी जरा भरून आलो होता, आई, बाबा. आणि एक ती म्हणजे मी सुरुवातीला पण म्हटलं होतं आणि सरांनी पण माझं इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं, की मूळतः स्वभाव माझा अभ्यासाचा नाही आहे. मला अभ्यास फारसा आवडत नाही. तर याच्यामध्ये तुम्ही समजू शकता, की माझ्यासारख्या मुलाला एखादी गव्हर्नमेंट नोकरी मिळणं इज अ बिग डील. सो त्याच्यामुळे त्याची जी एक क्रेडिबिलिटी असते किंवा एखादा म्हणजे शब्द जरा स्टिरिओटिपिकल आहे, पण नालायक मुलगा लायक झाला अशी जर एक मी मांडणी केली तर मी असं नाही म्हणणार की मी चुकलो बा. खरी गोष्ट आहे ही. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीसाठी ही एखादी छोटी अचिव्हमेंट असू शकते, पण जेव्हा आपल्याला आपली ॲबिलिटी माहिती असते, असं नाही मी नालायक नाही म्हणणार, पण बऱ्याचदा ना असं असते की आपलीच ॲबिलिटी आपल्याला माहिती नसते. बऱ्याचदा असे होते किंवा असे होते कधी कधी की आपली ॲबिलिटी आपल्याला माहिती असते, पण आपल्या एकंदरीत हिस्ट्री वरनं आपल्या घरचे म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला आपली तशी एक इमेज बनते. पण मुळात तसं नसते. पण बऱ्याचदा आपण आतमधून विचार करत असतो या सगळ्या गोष्टींबद्दल सिरियस. तर खरोखरच ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे ही काही लहान अचिव्हमेंट नव्हती डेफिनेटली. आजच्या सध्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या लेवलमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणा किंवा बाकी पण फक्त एक म्हणजे एखादी जर एक्झाम क्रॅक झाली तर आपण म्हणू शकतो की लकीली निघाली. पण जेव्हा व्यक्ती CET मध्ये पण 97च्या वर पर्सेंटाईल आणि बाकी 3 सिलेक्शन फायनल, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुझं पण तेवढंच योगदान आहे. तू बिलकुल त्याबद्दल एकदम कॉन्फिडंट असायला पाहिजे. मला हेही आठवते जेव्हा तू आला होता तेव्हा म्हणजे आज तुझ्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय त्याच्याबद्दल तुला नाव पण माहिती नव्हतं ESICचं. मी जेव्हा क्लासला आलो होतो तेव्हा मी सरांकडे आलो होतो की सर 3 आठवड्यामध्ये SBIची मेन्स आहे, असं काहीतरी जादूची कांडी फिरवा माझं सिलेक्शन झालं पाहिजे. पण ते नाही झालं, ऑब्व्हियसली ते होणार पण नव्हतं. पण सरांनी जसं गाईड केलं आणि नंतर ESIC बद्दल पण सरांकडनंच कळलं होतं
किंवा ESIC म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचा जो पेपर आहे किंवा त्याचा जो सिलेबस आहे, तो बँकेच्या जो सिलेबस आहे त्याच्या क्रायटेरियामध्ये बसतो किंवा त्याच्या ज्या एक्झाम्स होतात, जी आमची डायरेक्ट रिक्रुटमेंट झाली होती, ती पण IBPS थ्रूच झाली होती. म्हणून मग ESICचा फॉर्म भरला. त्याच्यानंतर ESICची एक्झाम पण झाली आणि त्याचं सिलेक्शन पण आलं. आता कसं वाटतंय जेव्हा पहिली सॅलरी हातामध्ये येते, आपल्या अकाउंटला क्रेडिट झाल्याचा मेसेज येतो, काय फिलिंग असते त्यावेळेस? अचानक एक जबाबदारीची तू मला पण नाही जाणीव सांगितलं, येते. पण मला कळलं की तू बुलेट पण घेतली म्हणून. जे तुझं ड्रीम होतं. रॉयल एनफील्ड आणि बुलेट हे एक अशी गोष्ट आहे की जी ती पहिल्यांदा जेव्हा चालवली होती, ती एका मित्राची चालवली होती. तर तेव्हाच ठरवलं होतं की पहिली गाडी जर स्वतःच्या पैशांनी घेणार, तर ती रॉयल एनफील्डची कोणती पण घेणार आणि त्यात मग क्लासिक किंवा बुलेट जर घेतली, तर मग सोनं होऊन पिवळं. आणि जेव्हा सॅलरी, जसं तुम्ही म्हटलं, सॅलरी जेव्हा पहिल्यांदा आली, तेव्हा काय विचार होते? एक जबाबदारीची पण जाणीव होती की बा आता खरंच मोठं झालो आहे किंवा पैसे येतात आहे. पण तो जो एक आनंद होता की स्वतःची पहिली कमाई आहे. माझ्या मेहनतीचं आहे. हां. आणि म्हणजे क्रेडिट याच्यामध्ये पूर्ण स्वतःच आहे किंवा ज्या लोकांनी आपल्याला खरंच उभं केलं, इथपर्यंत साथ दिली किंवा असंच नाही की फक्त तोंडापुरतं आहे बा, हो, हो, तू कर. आहे ना, आम्ही तुझ्या सोबत आहे. तर असं वाटत होतं की काहीतरी झालं आयुष्यात. चलो. आणखी एक महत्वाचा मुद्दा आम्हाला तुझ्याशी असा डिस्कस करायचा आहे, की बऱ्याचदा मुलं हा प्रश्न विचारतात जेव्हा बिगिनर असतात. एकदा ते त्या प्रवासाला लागले, की मग बरोबर ते अडॉप्ट करतात सिस्टमला. पण सुरुवातीला, की सर मला किती वेळ अभ्यास करावा लागेल? तर याचं काही असं स्पेसिफिक तुझ्याकडे सोल्युशन आहे का? की मी इतक्यातच अभ्यास करायचो किंवा इतक्यातच अभ्यास केला म्हणजे मग माझं सिलेक्शन होणार आहे किंवा मग इतक्यातच नाही गेला तर मग नाही होणार. तर असं याबद्दल काय वाटते तुला? याचं असं आहे, कोणासाठी किती तास अभ्यास वर्कआउट करेल, याचं सगळ्यांचं आपलं एक वेगळं माप असेल. बरोबर. कारण की जर एक उदाहरण घेतलं आपण, तर आपण समजा जर दोघं सोबत जेवायला बसलो आहोत, तर माझी भूक भागायला मला 3 पोळ्या लागतील, तुम्हाला समजा 2 पोळ्या लागतील, है ना? तर एखाद्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग व्हायला जर मला 20 मिनिटं लागत असेल, गरजेचं नाहीये की तुम्हाला पण तीच गोष्ट अंडरस्टँड व्हायला किंवा तुम्हाला ते सॉल्व्ह करायला तेवढाच वेळ लागला पाहिजे. बरोबर. तर त्याचं जर आपण स्वतः अॅनलाईज केलं, की आपल्याला कोणत्या गोष्टीला किती वेळ लागतो आहे किंवा कॉन्ट्समधला सिम्प्लिफिकेशन आहे, अप्रॉक्सिमेशन आहे, याला मी कोणत्या गोष्टीमध्ये जास्ती इफेक्टिव्ह आहे, हे जर मी स्वतः नीट अॅनालिसिस केलं, तर याच्यामधनं मी कुठे जाऊ शकतो. तर याच्यामध्ये कंपॅरिझन मला जो एक मॅटर येतो, जसं माझा मित्र आहे, है ना? तर माझा पण एक मित्र होता क्लासमध्ये, आपल्याच क्लासमध्ये होता, ज्याचं SBI PO मध्ये सिलेक्शन झालं, शंतनू. तर त्याचं माझ्या 6 महिन्या आधी झालं सिलेक्शन. तर कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की याचं 6 महिन्या आधी झालं आपल्या, हा क्वांट्समध्ये आपल्यापेक्षा जास्ती स्ट्रॉंग आहे, याचं क्वांट्स नीट आहे, म्हणजे मी डाउट्स त्याला विचारायचो. पण असं वाटलं त्याच्यानंतर की गरजेचं नाहीये ना की त्याचं जर क्वांट्स स्ट्रॉंग आहे, तर माझं पण क्वांट स्ट्रॉंग असलंच पाहिजे. मी तेवढीच लीड जनरल अवेअरनेसमध्ये किंवा रिझनिंगमध्ये घेऊ शकतो. तर स्वतःचं एक आपण जर रोडमॅप क्लिअर केला, की मला कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ पाहिजे आणि ते जर आपण स्वतः जर अॅनलाईज केलं, दुसऱ्याला न बघता, आपण अक्षरशः त्याचा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे. ते आपण ब्रेक थ्रू केलंच पाहिजे, की त्यांनी कसा अभ्यास केला. एक रोडमॅप तो आपल्या माइंडमध्ये असला पाहिजे. पण आपण स्वतःचं एक काहीतरी ओरिजिनॅलिटी ठेवली पाहिजे. म्हणजे बेसिकली मला असं वाटतं, की ह्या पॉइंटला जर थोडंसं प्रिसाइजली कन्क्लूड जर करायचं असेल, तर डेली अवर्स म्हणजे वेळ ठरवण्यापेक्षा मला असं वाटतं, की आपण टार्गेट डिसाईड करायला पाहिजे ना, की माझं डेली टार्गेट एवढं आहे, मला हे करायचंच आहे. मग माझा आज मूड आहे, माझी इच्छा आहे किंवा नाही आहे, हा सेकंडरी पार्ट आहे. माझं हे टार्गेट आहे, मग त्याच्यासाठी मला कदाचित 2 तास लागतील, एखाद्याला 4 तास लागू शकतात किंवा एखाद्याला आणखी जास्त वेळ किंवा कमी वेळ लागू शकतो. तर मला असं वाटतं, की वेळ ठरवण्यापेक्षा जर टार्गेट वरती फोकस केलं, तर एनर्जी पण टिकून राहते. कारण आपल्याला फोकस वेळेवर नसून टार्गेट वरती असतो. आणि वेळेवर जर म्हणजे आपण घड्याळाच्या काट्यांवरच जर लक्ष दिलं, तर मग थोडंसं एनर्जी पण ऍट द एंड ऑफ द डे आपण कुठेतरी लो फील करतो. इफिशियन्सी पण कमी होऊन जाते Exactly. आणि कुठेतरी आपण पण स्टक होतो. जसं जर एखादी गोष्ट जर आपण करतोच आहे आणि त्याचा काही आन्सरच नाही निघत आहे. जसं एखादा पझल सॉल्व्ह करत असताना रिझनिंगमध्ये
आपण एखादा पॉइंट सोडून देतो आणि त्याच्या वेळेसच आपण पझलवरून मला आठवलं, एकदा तू माझ्याकडे पझल एक डाऊट साठी आणली होती टेस्ट सिरीज मधली, आणि ड्रॉ करता करता पॉसिबिलिटीज ड्रॉ करता करता आम्ही ऑलमोस्ट 24 पॉसिबिलिटीज ड्रॉ केल्या होत्या आणि मग फायनल सोल्युशन मिळालं होतं. म्हणजे फक्त स्टुडंट नाही, ऍज अ बिईंग टीचर पण हा एक प्रोसेस मध्ये असतो. तो पण कंटिन्युअस अपडेट करत असतो, स्वतःला प्रॅक्टिस करत असतो. एनिवे, आता जे 3 ऑर्गनायझेशन तू म्हटला की IBPS क्लर्क पण झालं होतं, मला वाटते SBI ज्युनियर असोसिएट आणि नंतर ESIC पण होतं. MBA ला पण पर्सेंटाईल खूप चांगला होता. मग कधी असा मनात विचार नाही आला MBA करण्याचा, किंवा काय म्हणता येईल त्याला आपल्याला, की नाही हे नको आता, दुसरं Plan B. काहीतरी, प्लॅन बी ज्याला आपण म्हणतो, बॅकअप. जेव्हा मी सरांकडे आलो होतो त्याच्यानंतर माझा एक अटेम्प्ट झाला होता. मी तेव्हा IBPS क्लर्क, IBPS PO, एकदा SBI PO पण दिला होता. त्याच्यानंतर SBI ज्युनियर असोसिएट त्याच्या नेक्स्ट इयरला आलो होतो. RBI असिस्टंट पण दिला होता आणि RRB पण क्लर्क आणि PO. तर या सगळ्या एक्झाम्समध्ये मला फक्त IBPS क्लर्कमध्ये माझी प्रिलिम्स क्लिअर नव्हती झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी RBI मेन्स आणि ESICची मेन्स ही जेव्हा दिली होती, तेव्हा मला आठवतं की माझं शेड्यूल सरांनीच थोडंफार मला सांगितलं होतं की या वेळेला उठायचं, या टायमिंगलाच पेपर दिला गेला पाहिजे. कारण की त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे की तुम्ही मेंटली प्रिपेअर होता त्या टाइम पिरियडसाठी की तुम्ही सेंटरमध्ये पण तुम्ही त्याच मोमेंटला पेपर देणार आहे. सो बॉडी तशी रिॲक्ट करते. हा पण एक पॉइंट होता जो सरांनी शिकवला होता. त्याच्यानंतर तर या सगळ्या इतक्या मेन्स दिल्यानंतर मला कुठेतरी फेल्युअर आलं होतं. तर एक असा विचार होता आणि तेव्हाच MBA CET पण झाली होती. तर MBAचे मी फॉर्म पण भरले होते जसे येतात CETचे. तर तेव्हा आला होता असा विचार की आपण MBAला ऍडमिशन घेऊन घेऊ बा, किंवा आपण पुणे मुंबईला जाऊन परत कॉर्पोरेट लाईफ किंवा जे काही आहे म्हणजे 9 to 5 और ते करू. पण त्याच्यानंतर सरांनी असं म्हटलं की नाही, असा विचार येतोय ना, तर एक अजून अटेम्प्ट दे. थोडं 6 महिने अजून कर. यू विल सक्सीड. सो मिळालं आणि आणि मी 6 महिने वेट करावं नाही लागलं. त्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये 3 सिलेक्शन मिळाले. आणि असं म्हणजे तुझे काय म्हणतात, प्रत्येकाचं शेड्यूल वेगवेगळं असते. तर तुझं कसं होतं, सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा की रात्री जागून? ग्रॅज्युएशन पर्यंत तर रात्रच जागली आहे. पण इकडे जेव्हा मी मेन्सचा अभ्यास करायचो तेव्हा मी सकाळी 4 वाजता उठायचो आणि मी जनरल अवेअरनेस सकाळी करायचो आणि पेपर झाल्यानंतर पेपरचं ॲनालिसिस दुपारी आणि मग संध्याकाळी ॲनालिसिस झाल्यानंतर कोणत्या टॉपिक्समध्ये तुम्हाला काय म्हणजे जो टॉपिक मला डिफिकल्ट जातोय त्याचं मग मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचो. टेस्ट अनालिसिस. टेस्टचं ॲनालिसिस. मी हा मुद्दाम प्रश्न विचारला कारण की हा माझा असा एक विद्यार्थी आहे की जो स्वतः पुरेपूर झोप घ्यायचा रोज व्यवस्थित. कधीही त्यांनी 8 तासापेक्षा कमी झोप घेतली आणि मलाही तो भेटला की झोपेचं महत्व समजावून सांगायचा आणि मला पण काय म्हणता येईल त्याला, आणि मलाही भाग पाडायचा व्यवस्थित. आणि खरोखर ही गोष्ट मला त्याची पटली. बऱ्याचदा आपण स्ट्रेसमध्ये असतो किंवा काय म्हणता येईल त्याला, की आपल्याला असं वाटतं की खूप लेट पर्यंत जागलो, उशिरापर्यंत जागलो, की आपण खूप काहीतरी करतो आहे. पण ही गोष्ट मी त्याच्याकडनं शिकलो की असं नाही, आपण आपल्या वेळेनुसार ऍडजस्ट करायलाच पाहिजे गोष्टी. कोणाला उशिरा रात्री जागून होऊ शकते, कोणाला सकाळी लवकर. परंतु आपली दिवसभरामध्ये व्यवस्थित 8 तास झोप झालीच पाहिजे, तेव्हाच ती इफिशियन्सी टिकून राहणार आहे. सो म्हणजे ही गोष्ट खूप चांगली मला पण शिकायला मिळाली. या सगळ्या फेजमध्ये कधी सोसायटीचं प्रेशर किंवा घरून आई वडील या प्रॉब्लेमला फेस नाही करावं लागलं, किंवा फ्रेंड सर्कल त्या बाबतीत दिसते ना, कारण सोबतचे मित्र असतात. हो. ग्रॅज्युएशन झालंय, कुठला तरी कोर्स केलेला आहे, जॉबला पण लागलंय आणि आपलं अजून ग्रॅज्युएशन होऊन 3 वर्ष होतात आहे, जॉब नाही आपल्याकडे. तेच सुरू आहे आपलं. रोज सकाळी उठलं की क्लास, मॉक टेस्ट, तेच सुरू आहे. घरच्यांच्या बाबतीत मी खूप जास्ती फॉर्च्युनेट आहे की मला घरनं तसं दडपण नव्हतं की आता पैसे कमवायचेच आहे. तर घरच्यांच्या बाबतीत तर मी काहीच नाही म्हणणार, कारण की त्यांचा सपोर्ट सिस्टम असा आहे की मी प्रत्येक गोष्ट मागितली पाहिजे असं मला कधीच नाही वाटलं.
मी जी गोष्ट मागितली ती तर मला मिळालीच, पण मी जी नाही मागितली ती पण मला मिळाली. सो आय एम थँकफुल की मला असे पेरेंट्स भेटले. आणि फ्रेंड्सचं जर म्हणायला गेलं तर त्या बाबतीत एक असं आहे की प्रत्येकाचा जो टाईम असतो, एक जर आपण बघितली, एक थ्री इडियट्स नावाचा मूव्ही होता. त्याच्यामध्ये रेस ते एक सांगितलं होतं त्यांनी, ते एक आठवतं मला. पण एक रेसचं काय सिग्निफिकन्स असतं, की फिनिश लाईन क्रॉस झाली पाहिजे. हम्म. नॉट नेसेसरी की तुम्ही फर्स्टच आले पाहिजे प्रत्येक वेळेस. हम्म. तुम्ही क्रॉस करताय ही पण तुमची अचीव्हमेंटच आहे. हम्म. सो माझं 1.5 वर्ष लेट झालं, एखाद्याचं 6 महिने आधी झालं किंवा माझे मित्र जे आहेत, ते ग्रॅज्युएशन झाल्या-झाल्या 6 महिन्यांनी लागले किंवा 1 वर्षानंतर लागले. कोणी एम-बी-ए केलं. प्रत्येकाचा रोडमॅप वेगळा-वेगळा होता. तर त्याच्यामुळे मला त्यांचं असं दडपण नाही यायचं, पण एक जेलसी नाही म्हणता येणार, पण एक असा हेवा वाटायचा, की ते काहीतरी करतात आहे त्यांच्या आयुष्यात. ते कमवतात आहे. ते इंडिपेंडंट झाले आता. म्हणजे आणि इंडिपेंडंट आपलं होणं इज अ कुठेच बिग काही डील. दिसत नाही. एक्झॅक्टली. की आपण रोज जातो घरी, झोपतो. ते असं वाटायला लागतं. ते एक वय असं येऊन जातं, की एक ती सर्टन लेव्हल ऑफ मॅच्युरिटी. बरोबर. पण त्याला काही करू नाही शकत तुम्ही. पण माझ्यावर कृपा झाली म्हणून माझ्या मेहनतीला फळ मिळालं. हो. ही सगळ्या प्रिपरेशन करत असताना म्हणजे अभ्यास करणारे विद्यार्थी तर असतातच, नो डाऊट. पण काही विद्यार्थी सुरुवातीला 10वी-12वी ला असताना किंवा ग्रॅज्युएशनला असताना एवढे सिरियस नसतात. पण नंतर जर मेहनत केली, नंतरच्या 2-3 वर्ष सगळ्यात जास्त करिअरला जर आपला टर्निंग पॉईंट कुठे मिळत असेल, तो ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर पासून टर्निंग मिळायला सुरुवात होते. तेव्हापासून जरी माणूस सिरियस झाला, एका मोमेंटला येऊन आणि त्याने जर प्रॉपर प्रिपरेशन केली किंवा जे कुठलं करिअर आपल्याला करायचं असेल ते जर व्यवस्थित ठरवलं आणि त्यावरती ठरवून मेहनत केली, एका प्रॉपर गायडन्समध्ये, एका प्रॉपर डायरेक्शननी जर मेहनत केली तर निश्चितपणे यश मिळू शकते. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आश्लेष तू आहेस. सो मला असं वाटते आपण थांबू, पण त्याआधी जे तुझ्याच सारखे आहेत, जे याच्यावरनं आता पुढे चालतात आहेत किंवा चालणार आहेत येणाऱ्या वर्षांमध्ये, त्यांच्यासाठी काय टिप देशील तू? एक सगळ्यात बेसिक आणि सगळ्यांना माहिती असणारी टिप म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट असणं या गोष्टींमध्ये खूप गरजेचं आहे. आणि तुमची मेंटल पीस ही फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही ती गमावली, तर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये सक्सेसफुल झाले तरी तुम्ही आयुष्यात अनसक्सेसफुलच आहे. कारण की कुठेही जाणं आणि तिथे तुम्ही माइंडफुली पीसमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. तर जर कॉम्पिटिटिव्हची तुम्ही प्रिपरेशन करत आहे, तर तुम्ही एक लक्षात ठेवा, की मॅनिफेस्टेशन ही एक गोष्ट तर आहेच आहे. पण तुम्ही पॉझिटिव्ह राहणं हे खूप गरजेचं आहे आयुष्यात. तुम्ही जे पण काही बोलता, जसं पण तुमची विचारसरणी असते, ती तुमच्या ॲक्शन्समध्ये, सबकॉन्शियसमध्ये कॅच होते. तर ते तुमचं असणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी मी सगळ्यांची नावं तर नाही घेऊ शकत. पण माझ्या फॅमिलीमधले काही लोकं आणि कझिन्स बट ऑब्व्हियस आणि माझे काही मोजके मित्र यांना मी खूप जास्त क्रेडिट देतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सर, ज्यांच्यामुळे मला गाईड मी सरांना एक टीचर म्हणून नाही समजत. कारण की एक टीचर असणं आणि एक गाईड असणं याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. एक टीचर तुम्हाला सांगतो, की कोणती गोष्ट कशी सॉल्व्ह करायची आणि ती कधी सॉल्व्ह करायची. पण सर सांगतात, की या गोष्टीचं सॉल्व्ह करण्याचं काय महत्त्व आहे आणि सॉल्व्ह केली तर तुला काय मिळू शकतं. तर असं मी म्हणेल. सो फायनली मला पण म्हणजे पॉझिटिव्ह वर्ड इतकं वापरून म्हणजे बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये, युट्यूब व्हिडिओजमध्ये कुठल्या स्पीकरचं जर आपण ऐकायला गेलो लेक्चर, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. पण तरी हे नेमकं पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे काय करायचं? तर एक्झॅक्टली पॉझिटिव्ह राहायचं हे जरी कळत नसेल आपल्याला एखाद्या वेळेला, तरी आपण निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर ठेवली पाहिजे. तर काही आपल्या सोबतच आजूबाजूला असे फ्रेंड्स असतात, की जे आपल्याला आपल्या गोलपासून दूर ओढत असतात. अरे खरंच कुठे होणार आहे का? त्यांनी केलं, त्याचंच तर नाही झालं, तो एवढा हुशार आहे. किंवा काही फॅमिली मधले पण अशा प्रकारचे लोक आपल्याला एक्सपिरियन्स आपण करत असतो डे टू डे लाईफमध्ये. आपण या लोकांना जरी आपल्यापासून दूर ठेवलं आणि आपल्या स्वतःला जरी बॅलन्स ठेवलं, तरी मला असं वाटते, की भरपूर वेळ आपला या प्रिपरेशन पासून तर फायनल सिलेक्शन पर्यंतचा वेळ आपण निश्चितपणे वाचवू शकतो. आणि अशाच प्रकारची जे कोणी प्रिपरेशन करताय त्यांनी याच्यामधलं
पूर्ण कोणाची आपण जेव्हा डिस्कशन करतो तेव्हा सगळंच आपल्या कामाचं असते असं नाहीये. पण एखादं वाक्य किंवा एखादी गोष्ट त्या व्हिडिओ मधली आपल्या कामात नेहमीसाठी पडू शकते, जी आपल्या कायम लक्षात राहील. तर आजच्या याच्यामधनं जे काही तुम्हाला लक्षात राहिलं असेल, जे काही तुम्हाला आवडलं असेल, ते तुमच्या जवळ नोट डाउन करून ठेवा आणि तुमच्या स्वप्नांच्या पाठलाग करत राहा. लवकरच भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.